नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता एक लाडकी बहीण योजनेबाबत मोठा घोटाळा समोर येत आहे. तर तो घोटाळा काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर भरपूर जणांचं असं झालं आहे की वेबसाईटवरनं त्यांचे फॉर्मच गायब झालेले आहेत. म्हणजे तुम्ही जे फॉर्म भरले होते, सबमिट केले होते, त्याची डिटेल्स मला दिसत नाही आहे. तो फॉर्म अप्रूव्ड असू किंवा काही असू, कोणते स्टेटस असेल, त्यांच्या सगळ्यांचे फॉर्म वेबसाईटवरनं गायब झालेले आहेत. तर आता सगळ्यांना टेन्शन आलेलं आहे की पैसे मिळतील की नाही? ठीक आहे. कारण फॉर्मच गायब आहेत, तर सरकारला कसं कळलं की तुम्ही फॉर्म भरलाय नाही? हे सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. तर तुम्ही काळजी करू नका. सगळ्यांना पैसे तर मिळणार आहेत. पण त्या फॉर्मचं काय करायचं जे आपल्याला दिसत नाही आहे? तर त्याचं असं झालं आहे की सगळ्यांना माहिती आहे की 2 टप्प्याचे पैसे ऑलरेडी महिलांना मिळालेले आहेत. तर सगळ्यांना तिसऱ्या टप्प्याचे म्हणजे सप्टेंबर महिन्यातल्या पैशांचे सगळ्यांना आशा लागलेली आहे की कधी येतील? सगळ्यांना असा प्रश्न पडलेला आहे की कधी येतील पैसे? तर ते पैसे लवकरच तुम्हाला मिळणार आहेत. पण आता डेटा नॉट फाउंड म्हणजे तुमच्या वेबसाईटवर तुम्ही लॉग इन केलं की तुम्हाला डेटा नॉट फाउंड येते आणि तुमचं फॉर्मची डिटेल्स तुम्हाला काही दिसतच नाही आहे. असं बऱ्याच जणांचं सुद्धा झालेलं आहे. तुमचा फॉर्म जरी अप्रूव्ड असेल, तरी हे एरर येत आहे तुमच्या वेबसाईटवर. तर आता काय करायचं? कसं करायचं? पैसे कसे मिळणार? काय होणार? आपण जाणून घेऊया. तर यामुळे महिलांचं टेन्शन खूप वाढलं आहे की आम्ही फॉर्म भरले तर पैसे आम्हाला मिळणार की नाही? आमचे फॉर्म गायब झाले आहेत. तुम्ही सबमिट करूनही अप्रूव्ड होऊनही फॉर्म कसं काय गायब झाले? हा प्रश्न सगळ्यांना निर्माण झाला आहे. तर महिलांना टेन्शन घेऊ नका. सध्या काय झालेलं आहे की सगळ्यांनाच तिसऱ्या म्हणजे सप्टेंबर महिन्याचे पैसे देण्याचं काम चालू आहे. म्हणजे त्यांचं की डेटा घ्यायचा, त्यांचं छाननी करायची, त्यांचं चेक करायचं हे काम सध्या सरकारकडनं चालू आहे. त्या वेबसाईटवर चालू आहे. त्याच्यामुळे वेबसाईटवर भरपूर लोड आला आहे एकदमच. त्यामुळे सर्व्हर डाऊन होऊन तुमचे सगळे फॉर्म तुम्हाला ते दिसत नाहीत. त्याच्यामुळे डेटा नॉट फाउंड हा एरर येत आहे. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्यात तुमचा काही दोष नाही आहे किंवा तुमचं काही चुकलेलं नाही आहे. ती वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे. तो थोड्या वेळाने नक्कीच नीट होणार आहे. ठीक आहे. त्यामुळं ते कायमचे गायब झालेले नाहीत फॉर्म. ते फॉर्म फक्त तेवढ्यापुरते तुम्हाला दिसणार नाही आहेत. पण जेव्हा ती वेबसाईट नीट होईल किंवा सर्व्हर त्याचा लोड जो आहे सर्व्हरवरचा तो कमी होईल, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे फॉर्म परत दिसायला चालू होतील आणि तुमचे पैसे तुम्हाला नक्कीच मिळतील. त्यामुळे टेन्शन घेऊ नका महिलांनो. फक्त आणि फक्त सर्व्हरवर लोड आलेला आहे. त्याच्यावर काम चालू आहे छाननीचं. सप्टेंबर महिन्यातले जे पैसे येणार आहेत त्याच्या छाननीचं काम चालू आहे. त्याचे फॉर्म चेक करणं चालू आहे. त्याच्यामुळे लोड येऊन त्याचे डेटा दिसत नाही आहेत तुमच्या सर्व्हरवर. तुमचा जो काही तुम्ही फॉर्म सबमिट केला आहे, तो डेटा तुम्हाला दिसत नाही फक्त या कारणामुळे. त्यामुळे बाकीचं काही झालं नाही. तुम्हाला पैसे तुमचे कुठेही जाणार नाही आहेत. तुम्हाला पैसे नक्कीच मिळणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका महिलांनो. तुम्हाला लवकरच पैसे मिळतील आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे सगळ्यांना लवकरच मिळतील. तसं ज्यांना पहिल्या 2 महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांनाही सप्टेंबर महिन्यात पहिल्या 3 महिन्याचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका. फक्त थोडा वेट करा, थोडं वाट बघा. तुम्ही सर्व्हरवर सारखं लॉग इन करून बघा. तुम्हाला दिसतोय का फॉर्म? थोड्या वेळाने लॉग इन करून बघा. आज रात्री, दुपारी असं 2-3 टाईम लॉग इन करून बघा. तुम्हाला नक्कीच फॉर्म दिसेल जेव्हा सर्व्हरचा लोड कमी होईल. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. सगळ्यांना पैसे मिळणार आहेत. धन्यवाद. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.